शहराची खबरबात या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर। नमस्कार, मी साक्षी न्यूज 24 सह्याद्रीमध्ये तुमचं स्वागत। पाहूया अहिल्यानगर शहरातील महत्त्वपूर्ण बातम्यांचा आढावा शहराची खबरबातमध्ये। पोलीस अधीक्षक मोमका सुदर्शन यांच्या आदेशानुसार स्थानिक गुन्हे शाखेने जिल्ह्यातील विविध पोलीस ठाण्याच्या हद्दीत कॉम्बिंग ऑपरेशन राबवलं। या कारवाईत भिंगार कॅम्प व जामखेड पोलीस ठाण्याच्या हद्दीत 2 स्वतंत्र कारवाया करून 2 गावठी कट्टे, 4 जिवंत कारतूस, मॅगझिन व 2 मोबाईल असा एकूण 1,70,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला। या कारवाईत बिहारमधील युवकासह दोघांना ताब्यात घेण्यात आलं असून हद्दपार असलेल्या एका सराईत गुन्हेगारालाही गावठी कट्ट्यासह जेरबंद करण्यात आलाय। या प्रकरणातील आणखी एक संशयित पसार आहे। पोलीस निरीक्षक संतोष मुटकुळे यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाने बुधवारी रात्री भिंगार कॅम्प पोलीस ठाण्याच्या हद्दीत कॉम्बिंग ऑपरेशन केलं। मुकुंदनगर परिसरातील वॉर्ड क्रमांक 4 मधील काँग्रेसचे नगरसेवक समीउल्ला खान यांना इंस्टाग्रामवर मेसेज करून धमकावल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय। अहिल्यानगरमध्ये नगरसेवकाला दक्षिण आफ्रिकेतून धमकी दिली गेल्यामुळे खळबळ उडाली आहे। येत्या 24 तासात काहीतरी स्टेटमेंट दे, नाहीतर तुझा व्हिडिओ टाकून तुझी इंस्टाग्रामवर बदनामी करेन अशी धमकी दिली गेली आहे। या प्रकरणी भिंगार कॅम्प पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला। महापालिकेच्या विद्युत विभागातील कंत्राटी कर्मचारी धीरज कचरूसिंग राजपूत परदेशी याच्या निर्गुण हत्येप्रकरणी दाखल गुन्ह्यात आणखी एकाचा सहभाग पोलिसांच्या तपासात समोर आलाय। मुख्य संशयित आरोपींना मदत केल्याच्या आरोपावरून इम्रान मुसा सय्यद याला भिंगार कॅम्प पोलिसांनी गुरुवारी अटक केलाय। न्यायालयाने त्याला 17 ऑगस्ट पर्यंत 4 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे। धीरज राजपूत परदेशी हे मुकुंदनगर परिसरातील दर्गा दायरा येथे पथदिव्याच्या दुरुस्तीचं काम करण्यासाठी गेले असताना त्यांच्यावर प्राणघातक हल्ला झाला होता। जिल्हा बँकेची प्रारूप मतदार यादीची प्रतीक्षा आता संपणार आहे। कदाचित आज किंवा सोमवारीच ही यादी प्रसिद्ध होऊ शकते असा अंदाज व्यक्त केला जातोय। दरम्यान दिवाळीपूर्वीच बँकेचे फटाके फुटण्याची शक्यताही वर्तवली जात असून त्या धर्तीवरच व्यवहार रचनांना वेग आल्याचं चित्र आहे। जिल्हा बँकेच्या संचालक मंडळांची मुदत ही फेब्रुवारी 2026 रोजी संपली आहे। त्यानंतर दिनांक 17 जून ते 16 जुलै दरम्यान मतदार यादीची प्रक्रिया सुरू करण्यात आली होती। त्यासाठी ठराव मागवण्यात आले होते। त्यानुसार बँकेकडे एकूण 5,890 सभासद संस्था असल्या तरी अनेक संस्था अपात्र असल्याने ठराव कमी आल्यात। भिंगार येथील बस स्थानकाच्या परिसरात गेल्या अनेक वर्षापासून बाभळीच्या झाडांनी वेढा घातलाय। वाढलेली काटेरी झुडपे, कचरा आणि अस्वच्छतेमुळे या ठिकाणी मोठी दुरवस्था झाली असून बस स्थानकाचा हा भाग सध्या वापराविना पडून आहे। बस चालकांच्या मनात आलं तर भिंगार नाका परिसरात किंवा विजय लाईन चौकात बस थांबवतात, अन्यथा पाथर्डीकडे जाणाऱ्या प्रवाशांना बसमध्ये बसण्यासाठी थेट स्टेट बँक चौक किंवा माळीवाडा बस स्थानकामध्ये जावं लागतं। भिंगार कॅन्टोन्मेंट बोर्ड तसेच नागरदेवळे वडारवाडी ग्रामपंचायत हद्दीत किमान 50,000 नागरिक राहतात। सुरुवातीच्या काळात पाथर्डी, शेवगाव तसेच पूर्व भागासह लगतच्या गावाकडे जाणाऱ्या एसटी बस भिंगार बस स्थानकामध्ये थांबायच्या। या ठिकाणी स्वतंत्र वाहतूक नियंत्रक होते। भिंगार परिसरातील प्रवाशांना यामुळे मोठी सुविधा मिळत होती। त्याचप्रमाणे ऊन वारा पावसापासून संरक्षणासाठी प्रवाशांच्या डोक्यावर छत होतं। मागील कित्येक वर्षापासून हे बसस्थानक वापराविना बंद असल्यामुळे समोर तसेच मागील मोकळ्या जागेत मोठ्या प्रमाणात बाभळींची झाडे व इतर झुडपे वाढली आहेत। त्यामुळे परिसरातील नागरिकांसाठी अडचणी निर्माण होतात। या ठिकाणी व्यावसायिक दुकाने सुरू केली तर एसटी महामंडळालाही उत्पन्नाचा स्रोत निर्माण होईल। त्यामुळे या बसस्थानकाची तातडीने दुरुस्ती करून ते प्रवाशांच्या सेवेत रुजू करावे अशी मागणी नागरिकांकडून होत आहे। शहराची खबरबातमध्ये इथेच थांबतोय। तुम्ही पाहत राहा न्यूज 24 सह्याद्री। शहराची खबरबात या बातमीपत्राचे प्रायोजक होते मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर।